नमस्कार मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर आज आपण जानेवारी 2024 मधल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर पण करा. तर चला मग जास्त वेळ न घालता आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न असेल की ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांचे नुकतेच 13 जानेवारी 2024ला निधन झाले. त्यांना 2022 साली कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? आणि याचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, पद्मविभूषण. आता हे जे काही डॉक्टर प्रभा अत्रे आहेत यांच्याविषयीची एक्स्ट्राची माहिती काही आपण लक्षात ठेवायची आहे. जसं की या ज्या काही गायिका प्रभा अत्रे होत्या त्या महाराष्ट्रीयन आणि पुण्यातला यांचा जन्म आहे. तसंच त्यांनी काही काळ ऑल इंडिया रेडिओमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि त्यांच्या नावावर एक जागतिक विक्रम आहे. त्यांनी एकाच वेळी संगीतावरची 11 पुस्तके प्रकाशित करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. त्यासोबतच त्यांना इतरही पुरस्कार मिळालेले आहेत, जसं की पद्मश्री असेल, पद्मभूषण असेल आणि पद्मविभूषण. आणि हे का महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण 2022ची जी कंबाईन झाली होती त्यामध्ये याच डॉक्टर प्रभा अत्रे यांच्यावर प्रश्न आलेला होता की त्या कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत. म्हणून त्या दृष्टीनं असाही फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्यांना नेमकं 2024 साली निधन झाल्यामुळे की त्यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे. तर म्हणून ही माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर पुढचा प्रश्न घेऊया की महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूला 2023 साली मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे? आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, चिराग शेट्टी. तो चिराग शेट्टी आहे तो बॅडमिंटनपटू आहे आणि तो मुंबईचा रहिवासी आहे. तसंच ज्या काही इतर महाराष्ट्रामधले जे पुरस्कार विजेते आहेत त्यांच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती ठेवायची आहे. जसं की राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 विजेते तर अर्जुन पुरस्कार जर बघितला तर 2 व्यक्तींना मिळालेला आहे, खेळाडूंना मिळालेला आहे. ते दोन्ही तिरंदाज आहेत. पहिला आहे ओजस देवतळे जे की नागपूरचे आहेत आणि आदिती गोपीचंद स्वामी ते पण साताऱ्याचे आहे. त्यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार गणेश देवरुखकर यांना मिळालेला आहे आणि ते मल्लखांब प्रशिक्षक आहेत. आणि सर्व व्यक्ती जे आहेत ते महाराष्ट्राचे असल्यामुळे यापैकी आपल्याला प्रश्न हा एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. म्हणून मित्रांनो आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया की ब्रिक्स गटात 1 जानेवारी 2024 रोजी नवीन 5 देश सामील झाले, त्यामुळे त्याची सदस्य संख्या 10 झाली आहे. ते नवीन देश कोणते? आणि याचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए, इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, UAE आणि इथिओपिया. हे जे 5 देश आहेत ते नव्याने ब्रिक्स या गटामध्ये सामील झालेले आहेत. आणि ब्रिक्सविषयी थोडीशी आपण माहिती घेऊया अजून एक्स्ट्रा की यासोबतच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जो अर्जेंटिना आहे त्या अर्जेंटिना या देशाने ब्रिक्सचं सदस्यत्व घेण्यास नकार दर्शवलेला आहे. त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे मुद्दे बघूया की सुरुवातीला जर बघितलं हे ब्रिक्स जे आहे ते फक्त ब्रिक होतं 4च देशांचं, ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. पुढे 2010ला दक्षिण आफ्रिका नव्याने या गटामध्ये सामील झाला आणि त्याचं नाव नंतर ब्रिक्स असं झालं. आणि या जे काही ब्रिक्स आहे त्या ब्रिक्सचं अध्यक्षपद जे असतं परिषदेचं ते रोटेशन वाईज फिरवलं जातं. जे ब्रिक्स जे शब्द आहे त्याच्या आद्य अक्षरांनुसार ते. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो की नुकतेच जानेवारी 2024मध्ये नालसाच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, न्यायमूर्ती संजीव खन्ना. नालसाविषयी थोडीशी माहिती बघूया की स्थापना 1995ला विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 या कायद्याअंतर्गत झालेली आहे. आणि याची उद्दिष्टे की न्यायव्यवस्थेवरील भार कमी करणे, पात्र उमेदवारांना मोफत कायदेशीर सेवा प्रदान करणे, खटले लवकर निकाली काढण्यासाठी लोक अदालती आयोजित करणे. ही जे काही उद्दिष्टे आहेत ते कदाचित आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो
5 जानेवारी 2024मध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि त्यांचं उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, रश्मी शुक्ला यांची पहिली महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांच्याविषयी बघूया की रश्मी शुक्ला जी आहेत यांनी पूर्वीचे जे पोलीस महासंचालक आहेत आपले रजनीश शेठ यांची जागा घेतलेली आहे. आणि तसेच रश्मी शुक्ला ह्या 1988च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. आणि मित्रांनो, आता जे रजनीश शेठ आहेत त्यांनी आता सध्या ते MPSCचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारी 2024ला देशातील सर्वात लांब सागरी पुलाचे उद्घाटन केले. त्या पुलाचे नाव काय आहे? तर याचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, अटल सेतू. आणि याविषयी थोडीशी एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवूया आपण की जे काही अटल सेतू आहे ते भारतातला सर्वात लांब सागरी सेतू आहे. त्याची लांबी 21.8 किलोमीटर आहे. आणि हे जे काही सागरी सेतू आहे ते समुद्रावरून 16 किलोमीटर गेलेला आहे आणि जमिनीवरून 5.5 किलोमीटर. याचे दुसरे नाव हे नावा शेवा सी लिंक असं आहे. आणि याचं जे काही बांधकाम आहे ते MMRDA या अथॉरिटीकडून करण्यात आलेलं आहे. हे जे काही प्राधिकरण आहे MMRDA त्यानं केलेलं आहे. आणि या प्रकल्पासाठी 21,000 कोटीपेक्षा पण जास्त खर्च आलेला आहे. या प्रकल्पासाठी आपण जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीकडून वित्तपुरवठा केलेला आहे. या जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीनं या प्रकल्पासाठी एकूण खर्चाच्या 80% आपल्याला वित्तपुरवठा केलेला आहे. आणि इतर 20% खर्च हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी मिळून केलेलं आहे. हे कदाचित आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतो मित्रांनो, म्हणून हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया आपण की जपानची स्लिम मोहीम जे की एक अवकाश मोहीम आहे त्याविषयीचा हा प्रश्न आहे की याचं प्रक्षेपण जे आहे ते 7 सप्टेंबर 2023ला झालेलं. आणि जपानची अवकाश संस्थेचं नाव आहे इस्रो, जक्सा. जसं की आपली भारताची इस्रो आहे त्याप्रमाणे जपानमध्ये जक्सा नावाची त्यांची अवकाश संस्था आहे. तर जपान स्लिम मून मोहीम यशस्वी झाली 19 जानेवारी 2024ला. ही एक चंद्र मोहीम आहे मित्रांनो. आणि याचं प्रक्षेपण झालं होतं सप्टेंबर महिन्यामध्ये. आणि यशस्वी मोहीम कधी झाली? 19 जानेवारी 2024ला. तर स्लिमचं लॉंग फॉर्म आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून. त्यासोबतच शेवटचा अतिशय महत्त्वाचा असा पॉईंट आहे की जपान हा चंद्रावर यान उतरवणारा जगातील 5वा देश ठरलेला आहे. या अगोदरचे 4 कोणते देश आहेत? तर तो पहिला आहे अमेरिका, दुसरा आहे रशिया, तिसरा आहे चीन आणि चौथा आहे भारत. आणि आता 5वा क्रमांक हा जपाननं पटकावलेला आहे. त्यानंतरचा मित्रांनो प्रश्न साहित्य अकादमी पुरस्कार 2023 याच्याशी संबंधित असणार आहे. तर कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर यांचं जे काही रिंगाण हे कादंबरी आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे काही विस्थापित धरणग्रस्त लोक आहेत त्यांच्या समस्या, त्यांच्या भावना काय आहेत ते त्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कृष्णात खोत हे कोल्हापूरच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसंच मित्रांनो अजून एक्स्ट्राची माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की उर्दू भाषेमधल्या राजदेव की आमराई या कादंबरीसाठी डॉक्टर सादिका नवाब यांना पुरस्कार देण्यात आलेले आहे. आणि या ज्या काही सादिका नवाब आहेत त्या रायगड जिल्ह्यातल्या आहेत. आणि जे काही दोन्ही व्यक्ती आहेत कृष्णात खोत आणि सादिका नवाब या दोन्ही पण महाराष्ट्रातल्या असल्यामुळे आणि दोघांना पण साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यामुळे या दोन्हीपैकी एकावर हमखास प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतो. म्हणून या दोन्ही व्यक्तींचं नाव आणि त्यांची कादंबरी कोणत्या भाषेसाठी होतं हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. आता मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अजून पण माहितीपूर्ण व्हिडिओ आपण नवीन घेऊन येणार आहोत जेणेकरून याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये होणार आहे. त्यासोबत जे काही आजचं आपलं लेक्चर झालं त्या लेक्चरच्या नोट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेल्या आहेत. म्हणून आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही त्या PDF ला डाउनलोड करून घेऊ शकता.
तर स्मार्ट अभ्यास 555 नावाचं टेलिग्राम ID आहे आपली, त्यावर जाऊन तुम्ही ते PDF डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. तोपर्यंत थांबूया मित्रांनो. धन्यवाद.